आज आम्ही उठून तयार झालतो कारण की आम्हाला जायचं होतं आज लग्नाला, त्याच्यासाठी आम्हाला गाडी धुवायची होती. तेव्हा आम्ही दोघांनी गाडी धुतली. जो माझा भाऊ आहे त्याने गाडी पुसून काढली. मी बसलोय गाडीत गाणे ऐकत होतो. यो आलाय आमचा भाऊ. हो, तुम्ही कशी गाडी धुतली याच्यावर काही दोन शब्द बोलायचे तुम्हाला? नाही. तुम्ही चांगली गाडी नाही धुत का मग? नाही. का म्हणू? चालू काम करायचं. चालू काम जोरात बोला ना तुम्ही, आमच्या ऑडियन्स पर्यंत आवाज द्यायला पाहिजे ना. तुम्ही माईक लावून नंतर आवाज सोडा. बर, काय म्हणता तुम्हाला हे गाणं कसं वाटतं? देसी लुक पे वांग वांग गाणं आहे का ते? कॉपीराईट आहे ना आपल्या चॅनलला असं तुम्ही गाणं लावले तर. तुम्ही एसी फुल केला का? तुम्हाला लय गरम झालं का गाडी? तुमची गाडी किती काय ॲव्हरेज देते मला एवढंच सांगा. आमचं 18-19 पर्यंत ॲव्हरेज जातं जर भारीतलं पेट्रोल भरलं तर. आणि नॉर्मल पेट्रोल किती देते? 12चं देते ना खरं बोला. 10चं देतो. हे बघा आता तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो मित्रांनो. आता सध्याला रिसेट झालेलं आहे ते, बॅटरी टाकली म्हणून. आमच्या गाडीची पॉवर तुम्ही पाहू शकता, नुसती रेस दिलेली पॉवर आहे ती. आमच्या गाडीत बॅटरी सुद्धा आहे. आमची गाडी बॅटरीवर सुद्धा चालली. इलेक्ट्रिक प्लस पेट्रोल हे दोन मोड आहेत. काय म्हणायचंय तुम्हाला त्या बॅटरी पॉवरवर? ती बॅटरी 70 किलोमीटर पर्यंत ॲव्हरेज म्हणजे देऊ शकते इलेक्ट्रिक. आणि तसं पेट्रोल तसं मस्त देतं, पण तसं पेट्रोल काही संपल्यावर बॅटरीचा उपयोग येतो. त्याच्यामुळं आता काय बोलावं जास्त समूह सांगेन तुम्हाला पुढचं. हो, ही बॅटरी केव्हा असती? गाडी जेव्हा रिझर्व लागते तेव्हा 70 किलोमीटरवर जाते ही बॅटरी. बरं, आता तुम्ही म्हणले जसं काय तुमच्या गाडीचं ॲव्हरेज येतं 10चं बरोबर. आणि 10च्या ॲव्हरेजनी तुम्ही किती गाडी पळवली इतक्या दिवसात? आता गेली 27,930. 930 बरोबर. ती कोणी पळवली? 80% कोणी चालली तर गाडी? ड्रायव्हरच चालली तो. तुम्हाला पैसे जास्त झाले, तुम्ही ड्रायव्हरला पैसे देता. हो, कारण तुम्ही जिंदगीचा रिस्क नाही घेत स्वतः गाडी चालली. कारण की मी गाडी चालवलं बसलो 120ला टॉप जातोच आपला, त्याच्यामुळे. बर, तुमची आता मार्किंग 220 पर्यंतची आहे. हो, 220 पर्यंत, पण मी 120 वर घालितो. त्याच्यामुळे घरचे सुद्धा घाबर, त्याच्यामुळे मी गाडीला हात लावित नाही सध्या. बर, ड्रायव्हरच नेतो. ड्रायव्हर नाही जात तुम्ही? हो, ड्रायव्हर कसा 60-70 चालवतो, कसा घाबरतो तसं मी घाबरत नाही. मी 120ला टेकवल्याशिवाय राहत नाही. बर, तर मला एक म्हणायचं होतं, तुम्ही बॅटरीवर चालवली की नाही कधी गाडी? हो, बॅटरीची आज गरजच पडली नाही आम्हाला, कारण की टाकी फुल राहते त्याच्यामुळे. हा, टाकी फुल असती का? असं तुम्ही काय काम करतो त्याची टाकी फुलच असती? कधी पाहा तुमचे साऱ्या गाड्यांची तुमची टाकी फुल असते. गाय गुरांना घास टाकी, त्याच्यामुळे आम्हाला कधी पैसे कमी पडले. हो, कारण की ते गायांना एक समस्या व्हायची. हो, समस्या करीत आम्ही गाय. बर, म्हणून जनावरांनी थोडी काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी आम्ही बिझनेस चालू केलाय. बर, त्यासाठी तुमच्या साऱ्या गाड्यांची टाकी भाव फुल होती. तिकडे तुमच्या गाड्या उभी आहेत, साऱ्यांची टाकी फुल आहे. एकदम फुल आहे टाकी एक असं गाडी सुद्धा खाली दिसणार नाही तुम्हाला. तुम्ही रोज पेट्रोल भरिता का कधी भरिता? आम्ही आठवड्याला पेट्रोल टाकतो. आठवड्याला तुमचं तरी महिन्याला किती टर्नओव्हर असेल पेट्रोलचा? महिन्याला जात असेल 1 लाखापर्यंत. लाखपर्यंत पेट्रोल भरतात तुम्ही? हो. बर, तुम्ही डेंजर असते. हो, हे बघू शकता मित्रांनो, यांनी गावाची गाडी चालू ठेवली. हे बघा, रेस वर जाऊ राहिली म्हणजे गाडी चालू आहे. आणि हे इथं बसलेत युवा उद्योजक आहे, यांच्या टाक्या फुलच असते कायम. यांचे तोंडून ऐकलंय तुम्ही बरोबर. तुमचं एसी फुल करा ना तुम्ही. काय आवाज येतोय म्हणून कमी ठेवला आहे का नाही? आवाज तुम्हाला येत नाही म्हणून आम्ही कमी केला, नाही तर फुलच असते एसी. बर, तुम्ही हे कसलं बटन तुम्ही सांगू शकता का? हे हो, हे कसं आहे, मागच्या खाचीवर जेव्हा धुकं येतं थंडीचं तेव्हा त्याचा उपयोग करतात. काच गरम होती मग ते धुकं जातं, मग या आरशात मागचं दिसतं. तुम्ही टच स्क्रीनचे थोडं सांगू शकता काही? नाही, ते आम्हाला नाही माहिती एवढं. ते नाही माहिती तुम्हाला? नाही, त्याचा उपयोग. बर, हे 3 बटन मी पाहतोय, मला आजच दिसली. हे खाली होते, ते आता बसून घेतले नवीन. ती स्टेरिंगच बदलून घेतली आम्ही. स्टेरिंग बदलवली डायरेक्ट? हो. ती काय नेमकी? आता ते आमच्या भावानी सांगितलं होतं असं असतं काय असतं टेरिंगला. ते काय फोन कट करायचं दिसतंय ते व्हॉइस कमांड. एक फोन ठेवायचं, एक व्हॉइस कमांड असिस्टंट आहे. हे का व्हॉइस कमांड असिस्टंट?
बर बाकी काय सांगता, हे लाईट आहे का तुमच्या गाडीत? हो त्याला मध्ये ठेवल्यावर काय होतं? मध्ये ठेवल्यावर दरवाजा उघडतात. हे व्हाईट इथं येल्लो येतं वाटतं. हो आम्ही व्हाईट केलंय, त्या मॉडिफाय केली गाडी आम्ही थोडीशी. कुठे घरच्या घरी मॉडिफाय केली वाटतं तुम्ही? मॉडिफाय केली. ते काचा काढता काहीतरी झालं वाटतं. नाही काच काय नव्हतं झालं. तुमच्या हात जळले होते, बल्ब गरम केलता तुम्ही तो येल्लो. बल्ब गरम झालता. तुमच्या हाताचं कातड जळलं होतं इथं मित्रांनो. एवढं कातड जळून गेलं ते, काढायला गेला आणि तसंच जळलं कातड. आणि इथं काय चष्मा ठेवायच्या ऐवजी तुम्ही इथं गाबा ठेवलंय काही ना काही. ते पुढेला आहे त्याच्यासोबत. हे काय इथं काही नाही मित्रांनो. समोरून लाईट चमकू नये, ऊन येऊ नये म्हणून इकडं लाईट आहे का? आपला आरसा आहे की? हो ह्यो आरसा आहे. हिला मागून एसी येतो आहे का नाही? हो आतील सनरूफ बसवायची चालू आहे. सनरूफ चांगली टाकायची, मोठी आहे. कुठून बसवणार आहे? चार जण बाहेर निघले पाहिजे. कुठं बसवणार आहे? पुणे मुंबई? मुंबईला जाऊन बसवायची. मुंबईला कसं चांगली भारी क्वालिटी भेटते, पण डॅमेज प्रूफ टाकायची. बर पण तुम्ही किती खर्च करू शकता सनरूफ वर हे सांगा. तरी 60-70 2 लाखापर्यंत होऊ शकतो. बर मिनिमम 60-70 ते 2 लाख. तुम्ही या गाडीत असंच चालू करून बसता, तुम्हाला काय वाटत नाही किती पेट्रोल झालं काय? मी पाहतो काळजीच नाही, कारण की पेट्रोलचा विषयच येत नाही, बॅटरी, त्याच्यामुळे आम्ही पेट्रोल. ते तुम्ही गाडी पेट्रोलवरच चालू करताना? हो गाडी पेट्रोल आहे, पण मी पाहतो तुमची गाडी 4-5 तास अशीच चालू असती, रिकामी गाडी उभीच चालू असती, एसीत बसता तुम्ही खुशाल. हो तुम्ही पुढच्या पिढीसाठी काही पेट्रोल बचत करणार आहेत का नाही? नाही, डायरेक्ट इलेक्ट्रिक गाडी घेऊन टाकायची, 450 किलोमीटर धावणारी वेगाने, जशी महिंद्राची आता नवीन आलेली BX-BC काय ती. तुम्ही एवढा पेट्रोलला खर्च करूच तर एक घरात एसी टाकून घ्या ना. नाही एसीची गरज नाही घरात, कारण घरात कोण राहतच नाही. घरात जरी गेलं तर पंखे लावून झोपते, एसीची गरज पडत नाही. आणि जरी घरात एसी बसवला तर घरातून कुणी बाहेर येणार नाही, याची गॅरंटी मी देतो. बर आता तुम्हीच पहा, गाडीत एसी फुल करून तुम्ही 1 तास झाला बसले, तुम्हाला आता गाडीतून बाहेर उतरू वाटत आहे का? नाही उतरू वाटत ना. बरोबर आहे. त्याच्यामुळे घरात एसी नको. अहो टाकी तुम्ही फुल करून आणली होती, आता काटा परत खाली गेलाय, ह्याचं काय म्हणणं आहे तुमचं? याचं मग गाडी आता 150 किलोमीटर जाऊन आली, त्याच्यामुळे 150 काहीच जाऊन आली. तुम्ही एसीत बसू घातली ते सांगा ना आम्हाला. नाही नाही नाही, एसीत तर काही एवढं उडत नाही पेट्रोल. तुमची टाकी किती लिटरची आहे? 45 लिटरची टाकी आहे. 45 लिटरची म्हणजे तुमच्या सरासरी आपलं 4500 एका टाकी फुल होत असं? नाही, 6000 रुपयाला आहे ती फुल व्हायला. 6 म्हणजे कसं काय, रिझर्वची पण आहे का एक्स्ट्रा? हो. बर 6000 फुल होती का? हो. मग ती किती किलोमीटर जाते हो? 6000 फुल केल्यावर 550 किंवा 600 किलोमीटर फक्त 500 जाते का? म्हणजे कितीचं ऍव्हरेज पडतं तुमचे? 10? नाही 15चं पडत आहे. 15चं. तर रॅश ड्रायव्हिंग केली मग कितीचं? तरी जात असेल 10 पर्यंत. 10चं. ओके. मग बाकी काय बोलायचं का? गाडी कशी तुम्हाला पाहायला कशी? तिचं मुंडक्या दाबलं गाडी उठली. बर तुम्ही गाडी किती तुम्ही बघू शकता, आमची गाडी बॅटरीवर चालते. आमची 4% बॅटरी फुल आहे सध्याला. 4% नाही 75%. हा तेच, पण त्याच्यात ते पौलाच्या हिशोबाने 4%. हे आमचा भाऊ गाडी पुसतोय. तुमची गाडी 10चा ॲव्हरेज तरी तुम्हाला काही फरक नाही, कारण की गाडी पेट्रोल मध्ये. का फरक नाही तुम्हाला, मला काही सांगता का? पेट्रोल मध्ये गाडी आहे, पेट्रोलचं ॲव्हरेज 18 बसतं. चांगलं पेट्रोल भरलं तर, कारण पेट्रोल भरलं तर 10 पर्यंत येते. जरी पेट्रोल नाही भरलं तरी 70 किलोमीटर ॲव्हरेज आपली बॅटरी देते, लिथियम आयन बॅटरी. बर तुमच्या गाडीत मोटर सुद्धा आहे तुम्हाला असं म्हणा? हा ते दिसतंच स्क्रीनवर, मोटर सुद्धा आहे. तुम्हाला फोर्ड 36 गाणं कसं वाटतं? फोर्ड 36 खोळा गाणं, पण आता ते तुम्हाला आवडतं. आता मला तर काही आवडत नाही, वांग त्यात काही वाटत नाही एवढं खास नाही वाटत. तुम्हाला आवडतं म्हणून आम्ही ऐकतो. कसं आहे, एखाद्याचं मन दुखावत येत नाही त्याच्यामुळे. बर तुम्हाला कोणतं गाणं आवडतं मग? आम्हाला सनम तेरी कसम म्हणले गाणे आवडते. सनम तेरी कसम का? ते नवीन पिक्चर लॉन्च झाला तेव्हा? हो, ते पिक्चर जुना होता पण आता रिलीज केला म्हणून ते गाणे आवडते. बर असं आहे का? तुम्ही काय फीचर सांगू शकता काय? नाही, गाडी आम्ही चालवत नाही त्याच्यामुळे फीचर आम्हाला माहित नाही. त्याच्यात तुम्ही सांगितले तर योग्यच होईल. योग्य का? काय ते फीचर सांगू? तुम्ही सांगा. हे 5 गिअर असते असे, इथं असं क्लच दाबून अशी गिअर टाकायचे असते असे. आमची गाडीला एक इथं कॅमेरा सुद्धा येतो रिवर्सचा, हे बघू शकता. कॅमेरा इथं ऑटोमॅटिक एसी, इथं ऑफ करून ऑटो केला की ते ऑटोवर चालू होतं, पण त्याला पंखा जोरात चालायला लागतो. मग ते आम्ही त्याला एस टी मॅन्युअलच ठेवतो.
हे हॉर्न आहे आणि क्रूज कंट्रोल आहे आमच्या गाडीला इथं. म्हणजे आपण काही स्पीड सेट केला का त्याच्यावरच गाडी पळत राहते. आणि हे आमची MID आहे. इथं फ्युल इकॉनॉमी दिसत असते पण आता आम्ही बॅटरी टाकेली गाडीला त्याच्यामुळे काही दिसत नाही.